100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा हा निकाल कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर वेगवेगळे अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे सीईओ असतील, आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील यांच्या संदर्भातील कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा 100 दिवसांचा हा निकाल असणार आहे। एकंदरीतच प्रशासकीय कार्यप्रणालीतील सुधारणा करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीसांकडून अशा प्रकारचा 100 दिवसांचा हा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। महिला बाल विकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळालेले आहेत। तर वेगवेगळ्या विभागांनुसार आता हा 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर होईल। कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आता जाहीर होतोय। महिला आणि बाल विकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळालेले आहेत। महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत अदिती तटकरे। तर 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर होतो आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्यालयीन सुधारणा घडवण्याच्या दृष्टीने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय असावा, अधिकाधिक वेळेत कामं पूर्ण व्हावी, शासकीय कामांचा वेगाने निपटारा व्हावा, या दृष्टीनेच कशा प्रकारे आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात प्रशासकीय कामकाजात हे त्या विभागामध्ये त्या संदर्भात ठरावं आणि त्यानुसार कार्य व्हावं म्हणून हा 100 दिवसांचा एक कार्यकाल मुख्यमंत्री फडणवीसांकडून आखून देण्यात आलेला होता। तर ग्रामविकास विभागाला 4था क्रमांक मिळालाय। महिला बाल विकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळालेत। ग्रामविकास विभागाला 4था क्रमांक मिळालेला आहे। तर विभागनिहाय निकाल आता आपण त्या ठिकाणी खातेनिहाय निकाल आपण त्याला म्हणू शकतो, जो 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा आता जाहीर होतोय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कालच याबद्दल स्पष्टता करण्यात आली होती। आजच्या महाराष्ट्र दिनी हा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला जाईल। 100 ग्रामविकास विभागाला त्या ठिकाणी 4था क्रमांक मिळालाय। तर परिवहन आणि बंदरे विभागाला 5वा क्रमांक मिळालेला आहे। ग्रामविकास विभागाला 4था क्रमांक मिळालेला आहे। परिवहन आणि बंदरे विभागाला 5वा क्रमांक मिळालेला आहे। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आता जाहीर करण्यात आलाय। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अशा प्रकारे 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता। महिला आणि बालविकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळालेले आहेत। सार्वजनिक बांधकाम विकास विभाग 2ऱ्या क्रमांकावर आहे। तर कृषी विभाग 3ऱ्या क्रमांकावर आहे। तर ग्रामविकास विभागाला 4था क्रमांक मिळालाय आणि परिवहन आणि बंदरे विभागाला 5वा क्रमांक मिळालेला आहे। सार्वजनिक बांधकाम विकास विभाग जो आहे तो 2ऱ्या क्रमांकावर आहे। तर 3ऱ्या क्रमांकावर कृषी खाता आहे। सीएम फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। महिला बाल विकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळाले। सार्वजनिक बांधकाम विकास विभाग यात 2ऱ्या क्रमांकावर राहिलाय। कृषी विभाग 3ऱ्या क्रमांकावर राहिलाय। 4थ्या क्रमांकावर तर 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। महिला बाल विकास विभागाला 100 पैकी 80 गुण मिळाले। ग्रामविकास विभागाला 4था क्रमांक आहे। तर परिवहन आणि बंदरे विभागाला 5वा क्रमांक आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक यांना 1ला क्रमांक मिळालेला आहे। तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी ही 1ल्या क्रमांकावर आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आता जाहीर झालेला आहे। आपण पाहतोय की स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही सगळी माहिती दिलेली आहे आणि 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं भारतीय गुणवत्ता परिषद म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया तर्फे अंतिम मूल्यांकन करण्यात आलेलं आहे। आणि या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीत चालना, तंत्रज्ञानाचा वापर अशा 10 मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे जे विभाग आहेत त्यांची यादी जाहीर झालेली आहे। आणि 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव आहेत, 5 मंत्रालयीन विभागाचे आयुक्त आहेत, 5 जिल्हाधिकारी, 5 पोलीस अधीक्षक, 5 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 4 महापालिका आयुक्त, त्यांच्यासोबत 3 पोलीस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। आणि ही सगळी नावं जी आहेत ती आपण पाहतोय या ठिकाणी जाहीर झालेली आहे। सर्वोत्तम विभाग म्हणून महिला व बालविकास
विभागाला हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याची पोचपावती जी ती त्यांना मिळालेली आहे आणि सामान्य एकूण गुण जे आहे ते 100 पैकी त्यांना 80 मिळालेले आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाला 77.95 गुण मिळालेत, कृषी विभागाला 66.15 गुण, ग्राम विकास विभागाला 63.85 गुण, परिवहन आणि बंदरे विभाग यांना 61.28 गुण मिळालेले आहेत. तर आपण पाहतोय की सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी 100 पैकी 84.29 गुण पटकावलेले आहेत. यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14, जळगावचे 80.86, अकोल्याचे 78.86 आणि नांदेडचे 66.86 असे गुण मिळालेले आहेत. तर सर्वोत्तम संचालक आयुक्त म्हणून तंत्र शिक्षण यांना 100 पैकी 77.43, आयुक्त जमाबंदी यांना 72.86, आदिवासी विभागाला 72.57, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांना 70.18, तर आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांना 69.43 असे गुण मिळालेले आहेत. सर्वोत्तम पोलीस अधीक्षकांची यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये पालघरचे जे अधीक्षक आहेत त्यांची कामगिरी सगळ्यात चांगली मानली जाते आणि त्यांना 100 पैकी 90.29 गुण मिळालेत. पोलीस अधीक्षक जे गडचिरोलीचे आहेत त्यांना 80 गुण मिळालेत. नागपूरचे ग्रामीणचे जे अधीक्षक आहेत त्यांना 80 गुण मिळालेले आहेत आणि जळगावचे पोलीस अधीक्षक यांना 65.71, तर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना 64 गुण मिळालेले आहेत 100 पैकी. यानंतर सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची देखील यादी जाहीर झालेली आहे. यांना 100 पैकी 92 गुण. जे ठाणेचे अधिकारी आहेत, ठाणे परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जे आहेत त्यांना 92 गुण मिळाले 100 पैकी. यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर यांना 79.43, यांच्या मागोमाग नाशिकचे आहेत त्यांना 75.43, पुण्याचे 75.43, तर वाशिमचे 72 गुण मिळालेले आहेत अशी यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यासोबतच इतर जी यादी आहे पोलीस आयुक्तांची त्यामध्ये मीरा भाईंदरचे जे पोलीस आहेत त्यांना 84.57, पोलीस आयुक्त ठाणे यांना 76.57, पोलीस आयुक्त मुंबई रेल्वे यांना 73.14. नक्कीच. तुर्तास धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.